हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. कसे आहेत सगळे? तर आज आपण डाळ बनवणार आहोत, ते पण कुकरमध्ये. सगळ्यात पहिलं आपल्याला कुकरमध्ये तेल गरम व्हायला टाकायचं आहे. मी 1 चमचा तेल टाकलं आहे कुकरमध्ये, तर तुम्ही बघू शकता. आपलं तेल गरम होऊन द्यायचं आहे 5 मिनटं. तेल गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण टाकायचे आहेत. लसूण ते पण चॉप करून टाकायचे आहेत आपल्याला. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे. आणि मिरची टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आता टाकायचं आहे जिरं. जिऱ्याच्या नंतर राय टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे चॉप केलेले टोमॅटो. टोमॅटोला आपल्याला बारीक कापायचं आहे गाईस. आणि टोमॅटोला ना आपल्याला 5 मिनटं असं थोडं शिजून द्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो आपला कच्चा राहत नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे. म्हणजे मी डाळ आहे ती थोडी डाळ तडक्यासारखी करते, त्यामुळे त्यानंतर त्याला आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव केल्यानंतर मी त्याच्यामध्ये आता टाकणार आहे वरतून मीठ. मी 1 चमचा टाकलं आहे आणि थोडं मला अजून कमी वाटलं म्हणून मी थोडं अजून मीठ ॲड केलं त्याच्यामध्ये. त्यानंतर आपल्याला ह्यालाही मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. मीठ टाकल्याने काय होईल, जर आपला टोमॅटो कुठे कच्चा असेल तो पण शिजतो आणि आपल्या चांगल्या प्रकारे शिजून जातात टोमॅटो आपले. आपलं डाळ टाकायची आहे. डाळ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे तुमच्यानुसार, तुम्हाला हवं आहे तेवढं. तुम्ही बघू शकता मी डाळ टाकली आहे. आणि डाळ आपल्याला त्याच्या आधी धुवून घ्यायचं आहे गाईस 3 वेळा पाण्यातून. त्यानंतर आपण डाळ टाकणार आहोत कुकरमध्ये फोडणीसाठी. तुम्ही बघितलं. त्यानंतर मी थोडं थोडं करून पाणी ॲड केलं मला हवं तेवढं. आता मी कुकरचं ढाकण लावणार आहे गाईस. आणि आपण ढाकण लावल्यानंतर आपल्याला कुकरच्या 8 शिट्या काढायच्या. 8 शिट्या काढल्याने काय होतं गाईस, डाळ आपली याची घट्ट होते. 8 शिट्या काढल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता डाळ आपली झालेली आहे. त्यावरून मी थोडं कोथिंबीर टाकली आहे. आता आम्ही कोथिंबीर टाकणार आहे, तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे आपली डाळ आहे ती रेडी आहे. चला गाईस, भेटूया तर पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.